नमस्कार मित्रांनो, मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील इयत्ता 9वीच्या वर्गातील पाठ क्रमांक 7 परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह आणि यातील घटक नायट्रोजन चक्र याविषयी सविस्तरपणे माहिती पाहूया. नायट्रोजन चक्र, नायट्रोजन सायकल. नायट्रोजन चक्र म्हणजे वातावरणातील नायट्रोजन वायूचे N2चे विविध संयुगामध्ये रूपांतर होऊन पुन्हा वातावरणात परत येण्याची नैसर्गिक प्रक्रिया. हे चक्र सजीवासाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण नायट्रोजन प्रथिने आणि DNA सारख्या महत्त्वाच्या रेणूचा एक अविभाज्य घटक आहे. आता आपण थोडे आठवा. प्रश्न 1, नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणजे काय? प्रश्न 2, नायट्रोजन स्थिरीकरणासाठी कोणते सूक्ष्मजीव मदत करतात? याचे उत्तर पुढीलप्रमाणे. नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणजे काय? नायट्रोजन स्थिरीकरणासाठी सर्वच सूक्ष्मजीव मदत करतात. नायट्रोजनचे स्थिरीकरण, नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियेद्वारे नायट्रेट व नायट्राइटमध्ये होणे यालाच नायट्रोजनचे स्थिरीकरण असे म्हणतात. हे सूक्ष्मजीव नायट्रोजन जनेज नावाच्या विकाराचा वापर करतात. त्यामुळे वातावरणातील नायट्रोजन N2चे अमोनिया NH3 सारख्या सेंद्रिय संयुगामध्ये रूपांतर होणे या प्रक्रियेलाच जैविक नायट्रोजन स्थिरीकरण म्हणतात. नायट्रोजन स्थिरीकरणासाठी कोणते सूक्ष्मजीव मदत करतात? उत्तर, नायट्रोजन स्थिरीकरण करण्यासाठी रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर सारखे जीवाणू तसेच ॲनाबेना आणि नॉस्टॉक सारखे निळे हिरवे शैवाल सायनोबॅक्टेरिया मदत करतात. रायझोबियम शेंगाच्या मुळामध्ये राहतात, तर ॲझोटोबॅक्टर आणि सायनोबॅक्टेरिया मातीत स्वतंत्रपणे नायट्रोजन स्थिर करतात. नायट्रोजन स्थिरीकरण करणारे सूक्ष्मजीव रायझोबियम हे जीवाणू शेंगावर्गीय वनस्पतीच्या उदाहरणार्थ वाटाणा, सोयाबीन यांच्या मुळांच्या गाठीमध्ये राहतात आणि वातावरणातील नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात. ॲझोटोबॅक्टर हे मातीत मुक्तपणे जगणारे जीवाणू आहेत आणि मातीमध्ये नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात, जे ऊसासारख्या पिकासाठी फायदेशीर आहेत. सायनोबॅक्टेरिया यामध्ये ॲनाबेना आणि नॉस्टॉक सारख्या निळ्या हिरव्या शैवालांचा समावेश होतो. हे सूक्ष्मजीव जमिनीत आणि पाण्याच्या स्रोतामध्ये वातावरणातील नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात. वातावरणामध्ये नायट्रोजन वायू 78% या प्रमाणात आढळतो. निसर्गात जैविक व अजैविक प्रक्रियेत होणारा नायट्रोजनचा वापर व पुन्हा त्याचे वातावरणात होणारे उत्सर्जन यालाच नायट्रोजन चक्र असे म्हणतात. सजीवामध्ये आढळणारे प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ल यांचा नायट्रोजन हा अविभाज्य घटक आहे. इतर मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन निष्क्रिय मूलद्रव्य आहे. असे असले तरीही सर्वच सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजनचा वापर करता येत नाही. नायट्रोजन हा वातावरणातील सर्वात मुबलक घटक आहे. नायट्रोजन चक्र एक जटिल जैवरासायनिक चक्र आहे, ज्यामध्ये नायट्रोजन त्याच्या अक्रिय वातावरणीय रेणू फॉर्म N2 मधून जैविक प्रक्रियेत उपयुक्त अशा स्वरूपात रूपांतरित होतो. नायट्रोजन चक्रामध्ये अनेक टप्पे असतात. 1. नायट्रोजनचे स्थिरीकरण. वातावरणातील नायट्रोजन प्रामुख्याने जड स्वरूपात N2 असतो.
जो काही जीव वापरू शकतात. म्हणूनच ते नायट्रोजनच्या स्थिरीकरण प्रक्रियेत सहभागी होतात. प्रथम नायट्रोजन पावसाळ्यात वातावरणातून मातीत आणि पृष्ठभागाच्या पाण्यात जमा केला जातो. मातीत आणि पृष्ठभागाच्या पाण्यामध्ये नायट्रोजनमध्ये काही प्रमाणात बदल होतात. त्याचे दोन नायट्रोजन विभक्त होतात आणि हायड्रोजनसह एकत्र होतात आणि अमोनिया तयार करतात. हे सूक्ष्मजीवाद्वारे केले जाते, जे 3 विस्तृत श्रेणीमध्ये पडतात: विशिष्ट वनस्पतीसह सहजीवन संबंधात राहणारे जीवाणू, मुक्त ॲनरोबिक बॅक्टेरिया आणि एकपेशीय वनस्पती. नायट्रोजनचे स्थिरीकरण करण्यासाठी मदत करतात. अल्फाल्फा आणि बीन्ससारखी पिके बहुतेक वेळा जमिनीतील नायट्रोजन कमी होण्यापासून रोखतात. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया वायुमंडलीय नायट्रोजन रेणूचा विभक्त करण्यासाठी इतर संयुगामध्ये एकत्रित होण्याकरता वातावरणातील नायट्रोजन रेणूचे विभाजन करतात. विजांच्या कडाक्याने किंवा झटक्याने वातावरणीय नायट्रोजन अमोनिया NH4+ आणि नायट्रेट्स NO3- मध्ये रूपांतरित होते. मानवनिर्मित प्रक्रियेद्वारे, मुख्यतः औद्योगिक प्रक्रिया ज्या अमोनिया आणि नायट्रोजन समृद्ध खते तयार करतात, त्याद्वारे नायट्रोजनचे निराकरण देखील केले जाऊ शकते. 2. नायट्रिफिकेशन. काही वनस्पती अमोनियाचा वापर करतात. बॅक्टेरियाद्वारे रूपांतरित झालेला अमोनिया वनस्पती शोषून घेतात. बॅक्टेरिया वातावरणातील नायट्रोजनचे रूपांतर नायट्रेट NO2 आणि नंतर नायट्रेट NO3 मध्ये करतात. या प्रक्रियेस नायट्रिफिकेशन म्हणतात आणि या बॅक्टेरियाना नायट्रिफाईंग बॅक्टेरिया म्हणून ओळखले जाते. नायट्रेट, नायट्राइट, अमोनिया आणि अमोनियम सारख्या विविध प्रकारातील नायट्रोजन संयुगे वनस्पतीद्वारे मातीमधून घेतली जातात आणि नंतर वनस्पती आणि प्राणी प्रथिने तयार करण्यासाठी वापरली जातात. 3. अमोनीकरण. जेव्हा झाडे आणि प्राणी मरतात किंवा जेव्हा प्राणी कचरा उत्सर्जित करतात, तेव्हा इतर सूक्ष्मजीव या सेंद्रिय पदार्थाचे विघटन करतात. म्हणून या सूक्ष्मजीवांना विघटनकार म्हणून ओळखले जाते. या विघटनामुळे अमोनिया तयार होतो. तो नंतर इतर जैविक प्रक्रियासाठी उपलब्ध असतो. 4. विनायट्रीकरण. नायट्रोजन डे-नायट्रिफिकेशन नावाच्या प्रक्रियेद्वारे वातावरणात परत येतो. त्यामध्ये नायट्रेट NO3 वायू नायट्रोजन NO2 मध्ये परत रूपांतरित होतो. डे-नायट्रिफिकेशन प्रामुख्याने ओल्या मातीत होते. तेथे पाण्यामुळे सूक्ष्मजीवांना ऑक्सिजन मिळणे कठीण होते. या परिस्थितीत विशिष्ट जीवाणू डे-नायट्रिफाईंग बॅक्टेरिया म्हणून ओळखले जातात. ऑक्सिजन मिळवण्यासाठी नायट्रेटची विघटने करतात आणि मुक्त नायट्रोजन वायूचे उत्पादन करतात. सर्व सजीव नायट्रोजन चक्रात भाग घेतात. प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ले यांचा नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आहे. इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन निष्क्रिय आहे व तो सहजासहजी इतर मूलद्रव्याबरोबर संयोग करत नाही. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही. नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया प्रोसेस इन नायट्रोजन सायकल. 1. नायट्रोजन स्थिरीकरण. नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियाद्वारे नायट्रेट व नायट्राइटमध्ये होणे. 2. अमोनीकरण. सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होणे. 3. नायट्रीकरण. अमोनियाचे नायट्राइट व नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होणे. 4. विनायट्रीकरण. नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होणे. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.
माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.